साधकांनी आपल्या काही ज्या गोष्टी आहेत उपासनेच्या, त्या वैयक्तिक स्वतःच्या स्वतः बाळगाव्यात. जसं तुमचं उपासनेचं आसन आहे, ज्या आसनावर तुम्ही बसून उपासना करताय, हे बाकीच्या चटया, हे खाण्यापिण्याचे जे घेतात ते वेगळं. पण ज्या साधनेच्या आसनावर तुम्ही बसून तुमची उपासना करताय, ते आसन तुमची सद्गुरू प्रदत्त गुरुमंत्र घेतल्यानंतर जी जपाची माळ असते, ती जपाची माळ, तुमची गोमुखी ज्यामध्ये तुम्ही माळ ठेवून जप करता ती गोमुखी, तुम्ही दैनंदिन जो पाठ करता ती तुमची पाठाची पोथी, तुम्ही ज्या श्रीविग्रहाची म्हणजे तुमच्याकडे जो मातेचा विग्रह आहे त्याची सेवा करता तो श्रीविग्रह, ह्या सगळ्या गोष्टी साधकाच्या वैयक्तिक असाव्यात, त्या इतरांनी वापरलेल्या नसाव्यात आणि आपणही कुणाच्या वापरू नये. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या माळेवरती जप करता तर तुमच्या आतमध्ये असणारी भावाची जी अवस्था आहे ती प्रत्येकाची असेल असं नाही. त्यामुळं आपल्या या वस्तू कुणाला देऊ नये किंवा कुणाच्याही आपण वापरू नये आणि साधकांनी शक्यतो कुणाचाही स्पर्श टाळावा. मी एका सिद्ध महात्मा होते, त्यांना मी भेटलो. ते कुणालाही पायावर डोकं ठेवून नमस्कार करू देत नव्हते. का? दुरून नमस्कार करा बस. पण ते काय म्हणायचे की आपल्या भोवती उपासनेने जे वलय तयार होतं, तर समोरच्याच्या निगेटिव्ह जे काही परमाणू असतात त्याच्याने ते वलय दूषित होतं. म्हणून ते कुणाला पदस्पर्श, पायाला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते. म्हणून साधकांनी या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात, जेणेकरून तुम्हाला त्या साधनेच्या आसनावरती बसल्यानंतर सहज ती भावावस्था प्राप्त होईल.